वॉल्क्सवॅगन कंपनीवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने असा आरोप केलेला आहे की मागच्या 12 वर्षामध्ये तुम्ही $1.4 बिलियन इतका मोठा टॅक्स जो आहे तो इन्व्हेट केलेला आहे. या विरोधात वॉल्क्सवॅगनने हे आरोप फेटाळलेत आणि बॉम्बे हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. बघा काय होतं जेव्हा इंडियामध्ये कार इम्पोर्ट होते, जर ती कम्प्लिटली बिल्ट युनिट अशी इम्पोर्ट झाली तर तिच्यावर 100% इतकी कस्टम ड्युटी लागते. आणि जर तुम्ही कम्प्लिटली नॉकडाऊन युनिट म्हणजे कारचे पार्ट्स त्यांचा किट जर तुम्ही इंडियामध्ये आणला आणि ते असेंबल केला तर तुम्हाला 35% कस्टम ड्युटी लागते. जर तुम्ही कारचे फक्त पार्ट्स वगैरे असे इम्पोर्ट केले जेव्हा तुम्हाला लागतील तेव्हा तर तुम्हाला 10 to 15% एवढा टॅक्स पडतो. वॉल्क्सवॅगन काय करते, वॉल्क्सवॅगनचा एक सॉफ्टवेअर आहे नदीन नावाचा, त्याच्यामध्ये जेव्हा यांना कार रिक्वायरमेंट येते तेव्हा ते सॉफ्टवेअरमध्ये टाकतात आणि त्यांचे 100 पर्यंत असे देश आहेत की ते त्यांचे प्लॅन्स आहेत, तिथून वेगवेगळ्या देशातून ते पार्ट्स येतात इंडियामध्ये, औरंगाबादला ते असेंबल करतात आणि गाडी विकतात. आता हे 35%चा टॅक्स पे नाही करत, हे किती करतात 10 to 15% पार्ट्सचा टॅक्स पे करतात. इंडियन गव्हर्नमेंटला आता जाग आलेली आहे की मागच्या 12 वर्षापासून यांनी आपल्याला 35% टॅक्स द्यायला पाहिजे होता, पण हे आपल्याला 10 to 15% टॅक्स देतात. आणि आता इंडियन गव्हर्नमेंट म्हणते की तुम्ही आम्हाला तुमचा कस्टम प्लस पेनल्टी असा $1.4 बिलियन इतके तुम्ही आम्हाला पे करा. आता वॉल्क्सवॅगन कंपनी एवढे पैसे कुठनं पे करेल, म्हणून त्यांनी डायरेक्ट आता इंडिया विरोधातच केस दर्ज केलेली आहे. आता बॉम्बे हायकोर्ट यावर काय म्हणते ते बघणं खूप इंटरेस्टिंग.